गाईज आम्ही चाललेलो आहोत बाहेर एक्सप्लोअर करायला अहमदाबाद. नाही चल तिला तेच म्हणते शूज इज दिस दहीपुरी? दहीपुरी बाप रे, फुल लोडेड. सो हे गाईज तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असाल की आम्ही आलेलो आहोत अहमदाबादमध्ये आदित्य अर्चनाकडे. सो आम्ही जस्ट निघालेलो आहोत थोडंसं अहमदाबाद एक्सप्लोअर करायला. तर आदित्यने त्याच्या एका फ्रेंडची 2 व्हीलर घेतलेली आहे, तर आम्ही 2 2 व्हीलर्स घेऊन चाललेलो आहोत. आणि समोर बघू शकता आदित्य अर्चना चाललेत. कितने किलोमीटर आए हैं हम? चांगला आहे पण मस्त आहे. हम्पीचा फिलिंग येतोय. अरे हळू हो ना रे, हम्पीचा फिलिंग येतोय ना. असं कुठेपर्यंत जाऊ शकतो आधीच आपण? नको चढायला अवघड खाली. बापरे, कितीपर्यंत आज चाललं लोक. पाणी पाहिजे लोक खाली मोबाईल ठेवतात. माणूस हे आणि वरती बरोबर एकदम फ्लाईट यायला पाहिजे. ओ लोक कितीतरी वेळ वरती फ्लाईट जायला. बापरे, चालली आहे वाटतं. इथून दिसतं बरोबर. नाही पण मी बघतीये फ्लाईट दिसतोय का नाही दिसत आहे. इकडे आलीच नाही फ्लाईट. एकदा बघणार. मस्त आहे रे. मी दुसऱ्यांदा आलोय. तू जरा खोळा आहेस का पूर्ण खोळा आहेस? का? दिस इज नॉट अ विहीर, दिस इज अ स्कल्पचर अँड स्ट्रक्चर. कोणाचं कल्चर? कल्चर. विहीर म्हटल्यानंतर आम्ही दोघांनी असं काहीतरी इमॅजिन केलं. मग तुला शिवाय देत आलो आम्ही गाडीवरनं की काय घेऊन चाललंय बघायला. आणि आता आम्ही कौतुक केलं की काय बघायला घेऊन आलाय हा. मला मस्त आहे रे. असं ऍक्च्युली आदलंच स्टेप वेल म्हणून एक आहे, खूप पॉप्युलर स्टेप वेल, खूप मोठी गांधीनगर साईडला. ती जास्त लांब आहे, मग ती आपल्याला बघायला भेटत नाही. मग तशी एक्झॅक्ट त्याचं छोटं वर्जन हे आहे. आणि कुठं खाली जाणार? शेवाळ्याला असेल जरासं वास आला मे बी शेवाळेचा. ते पाणी. पकडलाय. आणि इथे आम्ही आलेलो आहोत रिव्हर फ्रंट म्हणून एक गार्डन आहे, म्हणून एक जागा आहे जी खूप फेमस आहे इथे अहमदाबादमध्ये. चला ना. रिव्हर फ्रंट
नदी ऍक्च्युली चांगली आहे. काय रिव्हरफ्रंट गार्डन, पाणी खूप स्वच्छ आहे रिव्हरफ्रंट नदीत. गार्डन. आता पाणी नाही आहे. खूप गुडभी होती ना की चिक 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 असं केस खाली सोडायला फर्स्ट टाइम होतो डाळच पाणी नाही एकदम होत. खचाखच भरलं होतं आणि एवढं स्वच्छ पाणी आहे. कारण आजी त्यांनी मेंटेन केलं ना चांगलं व्यवस्थित. पाण्यात पाणी सगळी टाकून दिसते. मध्ये मध्ये बसायला आहे ना. जेवण इकडे वाजता 8. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सांग दिनेश? मला मराठीत माहिती आहे पेपर फ्लॉवर्स ए बोगनविलिया. बोगनविलिया म्हणतात त्याला. पिंक बोगनविलिया, व्हाईट बोगनविलिया आणि ऑरेंज बोगनविलिया. कोणचे पाहुणे नाही नसतं. हे डबका, दिस इज नॉट डबका. आदित्य तू का विहीर नसतानाच विहीर म्हणालायस, डबका नसतानाच डबका म्हणालायस? काय उपयोग? काय उपयोग म्हणजे? किती सुंदर. इथे बस मस्त फोटो येईल. ओरिजिनल गार्डन मध्ये नकली फुलं. इथे लॉन मध्ये बसूया का तिथे हां तेच म्हणते. पाळण्यामध्ये बसल्यापेक्षा? फिरून फिरून चालून चालून आम्ही बसलेलो आहोत आता शांत ठिकाणी. खूप सुंदर गार्डन आहे. झूम कर झूम. इट्स युअर स्टाय. त्याच्यावर लिहिलेलं वाचायला पण यायला लागलं रे माई. पुण्याला इंटरनॅशनल नाहीत नाही इंटरनॅशनल असतील ना इकडे. अरे पाणी भरपूर असते. हे पूर्ण रेलिंग आहे का? ही रेलिंगला फक्त 10 फूट खाली असते पाणी. एवढं पॅक पूर्ण भरलेलं असतं. तर नाही कमी पाणी. त्या ब्रिजवरती जायचं आपल्याला. नाही म्हणलं तरी मला वाटतं 3-4 किलोमीटर असतं. तुम्ही जायचं तिथे चालायचं. ये वाले फुल पकडत बसते. गाईज दिस कपल. बोगन गेली का? पाणी घेऊया का इथून? केवढे मोठे मोठे हे आहेत बघ, पिलर टाईप. केवढं मोठं स्ट्रक्चर आहे. हे बघ इथून असं ते लांबपर्यंत बसलेले असतात. रात्रीचं फुल पॅक असतं सगळे. मरीन ड्राईव्ह आता पॅक आहेच की ऑलरेडी. हा ना, भारीच की. गाईज फिरून झालेलं आहे, बसून झालेलं आहे. मस्त 1 तास बसलेलो आम्ही इथे. मस्त टाइमपास झालेला आहे. आता आम्ही जात नाही, कारण आम्हाला मरणाची लागली भूक. सो आधी ते आम्हाला एक मस्त अरेबिक रेस्टॉरंटमध्ये घेऊन. कुठे घेऊन चाललं आपल्याला? कुठे घेऊन चाललं आपल्याला? अरेबिक रेस्टॉरंटमध्ये घेऊन चाललं आहे. सो बघू आपण. सो येस, हा होता आजचा दिवस. आम्ही उद्या सकाळच्या ट्रेननी चाललेलो आहोत उदयपूरला, कारण आमचे पुढच्या 3 दिवस असणार आहेत उदयपूरची ट्रिप. तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.